श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ हा दिवस आहे. कारण गुरुपौर्णिमा जी आहे तो दिवस खूप प्रभावी असतो. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ तो दिवस आपण साजरा करत असतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना कोणाला आपण गुरु मानलेलं असतं त्यांचा आपल्याला मानसन्मान करायचा असतो. त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. त्याप्रमाणेच आपले स्वामीसुद्धा हे आपल्या आयुष्यातील खूप मोठे गुरु आहेत आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होण्यासाठी स्वामींचा नेहमी आपल्या पाठीशी हात असावा, यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत. आपले स्वामी जे आहेत तर ते सगळ्यांच्याच पाठीशी असतात. जे त्यांची सेवा करतात त्यांची साथ ते कधीही सोडत नाहीत. आणि आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. खूप प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी इच्छा आहे जी कितीही प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही, जर तुम्हाला वाटत असेल की मी एवढं करूनही देव माझं का ऐकत नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही एक छोटीशी गोष्ट जर आहे तर ती रोज केली तर तुमच्या आयुष्यात जो बदल दिसेल तो तुम्ही स्वतः अनुभवाल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्रातील कोणता अध्याय रोज वाचायचा आहे, असा कोणता एक श्लोक आहे तो रोज म्हणायचा आहे आणि हे का इतकं शक्तिशाली मानलं जातं. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला हे कसं करायचं याची संपूर्ण सोपी पद्धत सांगणार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. असं म्हटलं जातं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ असा की गुरु हाच ब्रह्मा आहे, गुरु हाच विष्णू आहे आणि गुरु हाच महेश्वर आहे आणि गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. अशा गुरुला माझा नमस्कार. आणि मैत्रिणींनो, हाच तो श्लोक आहे जो आपण आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत रोज म्हणायचा आहे. याबद्दल सविस्तर पुढे बोलूच, पण आधी समजून घेऊया गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय, ते वाचण्याचं महत्त्व काय आहे. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र आणि सर्वात जास्त वाचला जाणारा ग्रंथ आहे. आणि मैत्रिणींनो, हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. आता आपण समजून घेऊया की गुरुपौर्णिमा इतकी खास का आहे किंवा इतकी खास का मानली जाते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवसाशी जोडला गेला आहे. म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. विशेष कृपा प्राप्त होण्याचा दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी गुरुतत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि जो भक्त मनापासून गुरुसेवा, गुरुस्मरण आणि गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्यावर या तत्वाची विशेष कृपा होते. म्हणूनच आपल्याकडे परंपरा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंतचे दिवस हे साधनेसाठी, संकल्पासाठी आणि श्रद्धेने एखादं व्रत पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. आणि याच शुभ काळात जर आपण रोज एक अध्याय वाचला आणि एक श्लोक म्हटला तर त्याचं फळ अनेक पटीने वाढत असतं असं भक्त मानतात. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. गुरुचरित्रात एकूण 53 अध्याय आहेत. पारंपरिक पद्धतीने अनेक भक्त 7 दिवसात संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करतात, ज्याला सप्ताह असं म्हणतात. पण मैत्रिणींनो, प्रत्येकाला रोज इतका वेळ देणं शक्य नसतं आणि सप्ताह करणं सगळ्यांना जमेल असं नाही. म्हणूनच आजच्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस उरले आहेत त्यानुसार तुम्ही रोज एक अध्याय वाचण्याचा नियम करू शकता. ज्यांना विशेषतः एखादी कठीण इच्छा पूर्ण करायची आहे त्यासाठी काही अध्याय अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी मानले जातात. 7वा अध्याय हा त्र्यंबकेश्वर आणि नामधारकाच्या कथेसाठी ओळखला जातो, जिथे गुरुभक्तीचे महत्त्व सांगितले आहे. 14वा आणि 15वा अध्याय हे विशेषतः आजारपणापासून मुक्ती आणि संकट निवारणासाठी वाचले जातात. 31वा अध्याय हा संतती प्राप्तीसाठी अत्यंत श्रद्धेने वाचला जातो आणि 48वा अध्याय हा वेदांचा उद्धार आणि ज्ञानप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. पण मैत्रिणींनो, माझा तुम्हाला मनापासून सल्ला असा आहे की कोणताही एक विशिष्ट अध्याय शोधत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्या अध्यायापासून सुरुवात करा आणि रोज एक अध्याय क्रमाने वाचत चला.
कारण गुरुचरित्र एक सलग प्रवाह आहे आणि तो जसाच्या तसा क्रमाने वाचला तर त्याचा अनुभव अधिक परिपूर्ण मिळतो. जर गुरुपौर्णिमेपर्यंत 53 अध्याय पूर्ण होत नसतील, तर काही अध्याय एकत्र वाचून किंवा आपल्या सोयीनुसार वेग वाढवून तुम्ही पूर्ण करू शकता. महत्त्वाचं आहे ते सातत्य आणि श्रद्धा, संख्या नाही. आता वळूया त्या श्लोकाकडे जो आपण सुरुवातीला पाहिला होता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक अत्यंत प्राचीन आणि अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या श्लोकाचा रोज किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप केला तर तो अत्यंत फलदायी ठरतो, असं भक्त सांगतात. हा श्लोक म्हणताना मनात गुरुची, दत्तगुरूंची किंवा तुमच्या सद्गुरूची प्रतिमा आणा आणि मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. हा श्लोक रोज सकाळी स्नान करून शांत मनाने देवासमोर बसून म्हणावा. जर रोज 108 वेळा जमत नसेल तर कमीत कमी 11 वेळा तरी नक्की म्हणा. महत्त्वाचं हे आहे की हा श्लोक यांत्रिकपणे न म्हणता प्रत्येक शब्द मनापासून श्रद्धेने आणि भावनेने म्हणायचा आहे. चला आता मी तुम्हाला सांगते की संपूर्ण साधना नेमकी कशी करायची. पहिली गोष्ट, सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शक्य असल्यास स्वच्छ वस्त्र धारण करा. दुसरी गोष्ट, देवघरात किंवा शांत जागी बसा. समोर दत्तगुरूंची किंवा गुरुचरित्राची प्रतिमा ठेवा. शक्य असल्यास दिवा आणि उदबत्ती लावा. तिसरी गोष्ट म्हणजे मनात आपली इच्छा किंवा संकल्प स्पष्टपणे आठवा. मनातल्या मनात गुरूंना सांगा की मी हे व्रत तुमच्या चरणी अर्पण करत आहे, कृपया माझी ही इच्छा पूर्ण करा. चौथी गोष्ट, त्या दिवसाचा अध्याय शांतपणे स्पष्ट उच्चारात वाचा. घाई करू नका, प्रत्येक ओवी समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाचवी गोष्ट, अध्याय वाचून झाल्यावर तो श्लोक किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा म्हणा. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मनापासून गुरूंचे आभार माना आणि पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा की माझी इच्छा योग्य वेळी नक्की पूर्ण होईल. आणि मैत्रिणींनो, हे व्रत करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळा. एकदा सुरुवात केली की मध्ये सोडू नका. न चुकता रोज वाचा. मनात शंका किंवा अधीरता ठेवू नका. या साधनेदरम्यान सात्विक आणि साधं अन्न घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचंही मन दुखावू नका, कोणाशीही वाईट बोलू नका, कारण गुरुकृपा मिळवण्यासाठी शुद्ध मन आणि शुद्ध वर्तन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा की गुरुचरित्र वाचन किंवा श्लोक म्हणणं ही एक केवळ प्रक्रिया नाही, तर ती एक भावना आहे. आपले पूर्वज हजारो वर्षापासून याच श्रद्धेने जगत आले आहेत. ज्यावेळी आयुष्यात सगळे मार्ग बंद वाटतात, ज्यावेळी माणसाची मदत अपुरी पडते, त्यावेळी ही श्रद्धा आपल्याला आधार देते. अनेक भक्तांनी असा अनुभव घेतला आहे की या साधनेदरम्यान त्यांना स्वप्नात संकेत मिळाले, अचानक मार्ग सापडले. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष अडकल्या होत्या त्या अनपेक्षितपणे सुटल्या. पण मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या की ही साधना म्हणजे जादूची कांडी नाही. ही साधना आपल्याला संयम शिकवते, श्रद्धा दृढ करते आणि आपल्या मनाला त्या कठीण काळातही स्थिर ठेवते. आणि हीच मनाची स्थिरता पुढे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला, योग्य मार्ग शोधायला मदत करते. त्यामुळे निकालाची घाई न करता पूर्ण समर्पणाने आणि नियमितपणे ही साधना करा. तर मैत्रिणींनो, आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस उरले आहेत, तर प्रत्येक दिवशी एक अध्याय गुरुचरित्रातील वाचा आणि रोज हा श्लोक मनापासून म्हणा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण समर्पणाने आणि सातत्याने हे व्रत पाळा आणि विश्वास ठेवा, कितीही कठीण इच्छा असो, गुरुकृपेने ती नक्की पूर्ण होईल. फक्त योग्य वेळेची वाट पाहायला शिका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.